चला तर खरं सांगा, असं कोणी आहे का? महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतामध्ये असं कोणीही नाही की त्यांना पाणीपुरी आवडत नाही. तर आजची आपली रेसिपी आहे मस्तपैकी छान अशी पाणीपुरी मी घरीच बनवलेली आहे. तुम्हालाही आवडत असेल आणि बनवायचंही असेल, पण कशी बनवायची, काय जण बनवायची? भरपूर जणांना प्रश्न पडतो, सेम होईल का नाही होईल? आणि एकदम कमी साहित्यात बनवणार आहे मी. एकदम कमी म्हणजे एकदम कमी. 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा मोठा, छोटा जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तुपाचं मोहन टाकायचे किंवा तुम्ही तेलाचंही टाकू शकता. थोडंसं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यावर चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचे. त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित सगळीकडे ते मोहन लागलं पाहिजे. मोहन हे ॲडिशनल आहे. नाही टाकलं तरी चालतं आणि टाकलं तरी चालतं. माझी ताई मला म्हणली, "टाक की त्यानं थोडीशी छान लागते पाणीपुरी." मस्तपैकी टाकून घ्यायचं. थोडंसं असं कोमट पाणी करून घ्यायचं. जास्त गरम पण नाही, जास्त थंड पण नाही. कारण रवा फुगतो याच्यासाठी आपल्याला कोमट पाणी घ्यायचे. मस्तपैकी जसं आपण कणिक मळतो तसं मळायचे. पण ह्याचं जे कणिक असतं ते एकदम घट्ट म्हणजे एकदम घट्ट मळायचं. तुम्हाला हाताने मळताही यायचं नाही एवढं घट्ट मळायचे. आपलं चपात्याचं वगैरे जसं पीठ असतं तसं नाही मळायचं ह्याला. आणि रवा हळूहळू फुगायला लागतो. मग पाणी थोडंसं कमी कमी टाकून आपल्याला ते कणिक मळून घ्यायचं आहे. एकदम घट्ट होतं ते. नरम वगैरे नाही करायचं. घट्ट मळलं तरच आपली पुरी छान होते. नाहीतर मग ती व्यवस्थित लागणार नाही. नरम आपली जशी रेग्युलरची आपली घरातली पुरी होती तशीच बनते ती. त्याच्यासाठी थोडंसं घट्ट आणि थोडंसं असं जोर देऊन मळून घ्यायचं आपल्याला त्याला. आणि तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही फक्त गव्हाचं पीठ आणि थोडासाच रवा घेऊन पण करू शकता. पण मी जास्त रवा घेतलेला आहे. त्यानं पूर्ण सेम टू सेम जशी बाहेर भेटते तशीच बनते. आपल्या किचनमध्ये ही रेसिपी फर्स्ट टाईम मी ट्राय करत आहे. मला खूप सजेशन आले ह्याच्यासाठी म्हणून मी म्हणलं आज ट्राय करावं. बघा एकदम घट्ट असं मळून झालेलं आहे माझं आणि असंच ठेवून द्यायचं. 10-15 मिनटं आपल्याला त्याला झाकून ठेवायचे आणि 10 मिनटं झाली की मग बघा आता हे थोडंसं असं नरम झालेलं आहे. एक वेळेस मी परत त्याला असं हाताने परत एक वेळेस असं मळून घेतलेलं आहे. ते नरम होत नाही कारण पाणी खूप कमी ॲड करायचे आपल्याला आणि एकदम घट्ट असं मळायचं त्याला. आणि प्रत्येक गोष्ट काहीतरी असं काही खायचं म्हणलं त्यासाठी थोडासा वेळ लागतो. चांगलं काही खायचं म्हणलं त्याच्यासाठी तर भरपूर वेळ लागतो. तुम्हाला असं वाटेल की 5 मिनिटात होऊन जाईल, 5 मिनिटं नाही भरपूर टाईम लागतो. कमीत कमी 20-25 मिनिटं तरी लागतात पूर्ण प्रोसेस होण्यासाठी. आणि चटणी वगैरे तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही बनवू शकता. गोड, तिखट, आंबट जसे तुमच्याकडे बनवतात तसे. पुदिन्याची चटणी वगैरे मी बनवणार होते आणि मस्तपैकी त्याचे असे 2 गोळे करून घेतले आणि मस्त आता तुम्ही बघू शकता पूर्ण, पूर्ण कडक झालेलं आहे ते. नरम नाही आहे अजिबात आणि त्याला आपल्याला मस्तपैकी लाटून घ्यायचे आणि लाटतानाही लक्ष द्यायचे, की ते एकदम जाड लाटायचे, एकदम पातळही नाही लाटायचं. पातळ लाटल्यावर पुरी फुगणार नाही आणि लागायलाही व्यवस्थित लागणार नाही. बाकी काहीच ॲड करायचं नाही आपल्याला. प्रत्येकाच्या घरामध्ये मैदाही असतो, गव्हाचं पीठही असतं, तेलही असतं. तेवढं तर आपण ॲड करू शकतो. आणि आता पावसाळा वगैरे लागला, की असं काही ना काही, काही ना काही खायचं मन होतं. मग रोज काहीतरी नवीन रेसिपी आपल्या चॅनलवर मी टाकत असते. कधी भज्जी असतात, कधी काही क्रिस्पी वगैरे बनवलेलं, कधी काल चंक्स टाकले होते, सोया चंक्स. अशा नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवर येत राहतात. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मस्तपैकी अशी छान मी अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता माझ्याकडं छोटंसं तर असं काही नाही आहे, पण आपली जी टिकल्याची डब्बी असते, काहीतरी जुगाड करावं लागतात घरात राहतो म्हणल्यावर. मस्तपैकी त्याच्यापासूनच मी असं गोल-गोल पुरी बनवून घेतली होती. कारण वाटीनी बनवू तर ती खूप मोठी होते. तशा आकाराची पुरी नसते पाणीपुरीमध्ये. मग हे काहीतरी जुगाड म्हणून हे असंच केलं आणि रियांशिकाच्या भांड्यामध्ये असतात खीळ भांड्यात, पण ते काही मला सापडत नव्हतं. म्हणून मी म्हणलं चला आता ह्यानं काम भागतंय आपलं, ह्यानंच करून घेऊ. मस्तपैकी त्याला असं प्रेस करून घेतलं आणि जेवढं तुमच्याकडे जर असेल तर चांगलीच गोष्ट आहे. माझ्याकडे नव्हतं काही म्हणून मी असं केलं होतं. मस्तपैकी त्याला प्रेस करून घ्यायचं आणि छान अशा छोटे-छोटे पुऱ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. मी बनवलेले आहेत बघा, जाड असे झालेले आहेत. एकदम अशी परफेक्ट साईज आहे आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही यूज करू शकता. काही माझ्याकडे काही नव्हतं. एक-एक करून मी सगळं काढून घेतलेलं आहे आणि जेवढं तुमच्याकडे पीठ उरलेलं आहे तुम्ही त्याचं सगळं मस्तपैकी बनवून घ्या. घरगुती आहे, हेल्दी आहे आणि पावसाळा लागल्याच्या नंतर खूप आजार होतात, काही होतात, बाहेरचं खायचं नाही. त्याच्यासाठी मी म्हणलं घरीच ट्राय करावं. तसं तर माझ्या मुलीला आवडत नाही, पण तिला फक्त पुरी आवडते. तिला बाकीचं काही आवडत नाही पाणीपुरीमधलं. आणि जसं तुम्ही आता ते जे बनवून घेतलेलं आहे मी, त्याला थोडंसं आपल्याला एक-एक वेळेस लाटायचं आहे
एक हलक्याशा हाताने आपल्या बेलण्याने मस्तपैकी त्याला असं छोटं छोटं लाटून घ्यायचे. तुम्ही जर तसंच जर तळलं तर ते व्यवस्थित फुगणार नाही. त्याला मस्तपैकी असं मी लाटून घेतलेलं आहे छान असं. जास्त पातळ नाही, थोडंसं असं लाटायचं, प्रेस करायचं हाताने. हवा असेल तर तुम्ही त्याला वाटीनेही असं दाबू शकता. पहिले मी ट्रायल म्हणून 2 तळून घेतल्या होत्या. त्यातली एक मी लाटून घेतलेली होती आणि एक न लाटता घेतलेली होती. जी लाटलेली होती ती छान अशी टम्म फुगलेली होती आणि जी मी लाटली नव्हती तशाला तशीच टाकली होती. ती एकदम चपटी राहिली होती आणि फुगली नव्हती. म्हणून मग मी म्हणलं की पहिलं ट्राय करून बघावं. प्रत्येक गोष्ट आपल्याला काय आपण शिकून येत नसतो आईच्या पोटातून. माणूस शिकतच शिकतं. त्यासाठी मग जी वाटलं मला की जी आपण लाटलेली होती ती छान फुगली होती. त्याच्यासाठी मग मी प्रत्येक पुरी लाटून घेतली. थोडासा वेळ जाईल म्हणलं, पण परफेक्टच बनल. आणि कसं रेसिपी वगैरे टाकायची म्हणलं की परफेक्ट दिसलं पाहिजे, परफेक्ट लागलं पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट नवीन ट्राय करत असले की माणसाला थोडीशी धाकधूक असते की बिघडायला नाही पाहिजे. जसं आपण विचार केला जसे प्रयत्न केला तसंच झालं पाहिजे आणि झालंही होतं तसं मस्तपैकी. आणि रव्यामुळं ते एकदम कडक राहतात. तुम्हाला जर स्टोअर करून ठेवायचे असलं तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता. आपल्या घरगुती साहित्यापासून बनवलेले खराब वगैरे होणार नाहीत. मस्तपैकी अशा पॅक डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. आता जेवढे माझे पुऱ्या होत्या मी तेवढे सगळे एक करून मस्तपैकी तळून घेतल्या. गॅसच्या फ्लेमचं काही घेणं देणं नाही, लहान मोठी असेल तरीही चालतं. मस्तपैकी तुम्ही बघू शकता छान अशी फुगलेली आहे पुरी आपली. मस्तपैकी मी चेक करत होते की झाली का नाही व्यवस्थित, जशी मला पाहिजे होती तशी. सगळ्यांचा आकार पण छान झालेला होता, कलरही छान आलेला होता आणि जसं आपण बाहेरून आणून खातो सेम तसंच झालेलं होतं. मस्तपैकी आता मी ताट वगैरे छान असं सजवून घेतलेलं आहे. आता केले म्हणजे खायची पण तयारी होती आणि असं काही बनवलं की आपल्याला जास्त उत्सुकता असते की सेम तसंच लागते का हे चेक करतो आपण. दिसायला तर सेम दिसत होती, खायलाही छान लागेल अशी माझी अपेक्षा होती. तुम्हालाही आवडत असेल तर तुम्हीही बनवा. ते मस्तपैकी चटण्या वगैरे मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत चटणी वगैरे शेअर करेल. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होणार आहे, कारण माझ्या मोबाईलमध्ये एवढा स्पेस नाही की मी पूर्ण शूट करू शकेल. मस्तपैकी आता कांदा वगैरे जे जे आपलं असतं पाणीपुरीमध्ये मस्तपैकी चमच्याने टाकून घेतलं. तिखट गोड जे पाणी असतं ते ॲड करून घ्यायचं आणि मस्त असं आपल्याला पाणीपुरीचा स्वाद घ्यायचा आहे. तुम्हाला ही आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.